सावधान, घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जिल्ह्याच्या सीमेवर, त्या पांढऱ्या रिट्स पासून सावधान रहा. पवनी तालुका आणि आसपासच्या परिसरात गेल्या अनेक दिवसापासून धुमाकूळ घालणारा घरफोडीचा मुख्य सूत्रधार नरेश महिलांगे हा सध्या भंडारा जिल्ह्यात दाखल झाल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. साकोली टोल नाका ओलांडून हा आरोपी आपल्या रिट्स कारनं फिरत असून तो पुन्हा एकदा मोठ्या घरफोडीच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. आणि या पार्श्वभूमीवर अड्याळ पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. पवनी तालुक्यात झालेल्या अनेक घरफोड्यांमध्ये या आरोपीचा थेट सहभाग असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय. आरोपी सध्या फरार असला तरी पोलीस विभागानं त्याला पकडण्यासाठी कंबर कसली आहे. जिल्ह्याच्या विविध भागात पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली असून ठिकठिकाणी नाकाबंदी आणि तपासणी मोहीम राबवली जाते. जर परिसरात पांढऱ्या रंगाची किंवा अन्य कोणत्याही रंगाची रिट्स कार संशयास्पदरित्या फिरताना दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. वस्तीत किंवा गल्लीमध्ये रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्ती फिरताना आढळल्यास सतर्क राहावं. कोणतीही माहिती मिळाल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा अड्याळ पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा. पोलीस विभाग रात्रंदिवस गस्त घालत असून लवकरच आरोपी जेरबंद होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. मात्र तोपर्यंत जनतेनं स्वतःच्या मालमत्तेची काळजी घ्यावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता थेट पोलिसांशी संवाद साधावा असं देखील सांगण्यात येतंय.